राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, मनुष्याकृति राघवे ख्याति केली, शिळा शिखरे सागरी तारेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजे उपमाना ढळे हलोकी, भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे, अनाथादिना कारणे तुकयाने, तुका भासला मानवी वेशधारी, अरे हा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरि व्यापको सर्वजीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली,
पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश तुकोबारा. लटिकेयाच्या आशा होतो पडिलो ओळसा होनिया दोषा पत्र मिथ्याभिमानी. बरवी उघडली दृष्टी नाही तरी होतो कष्टी. अक्रंदते सृष्टी मात्र या चेष्टाणी. मरणाची नाही शुद्धी लोभी प्रवर्तली बुद्धी. परतितो कधी घडेची ना माघारी. साचवोनी मरे धन लावे पोरासी भांडण. नाही नारायण तुका म्हणे स्मरला बरवी उघडली दृष्टी. तुकोबार आहे अत्यंत खुश आहेत, अति प्रसन्न आहेत. कशाबद्दल प्रसन्न आहेत तर आपल्याला ही नजर प्राप्त झाली म्हणून. दृष्टी उघडली बरवे झाले. तुकोबार आहे म्हणतात फार चांगलं झालं, फार चांगलं झालं. आपल्याला ही नजर प्राप्त झाली नाही. ही जर नजर प्राप्त झाली नसती तर हाही जन्म पुन्हा असाच गेला असता. आणि महाराज एकदा हा जन्म गेला की पुन्हा काही जन्मापर्यंत ही संधीच नाही प्राप्त होत. कारण साधना याच शरीरामध्ये करता येते आणि हे शरीर पुन्हा पुन्हा नाही मिळत. मागुता हाची जन्म पावसी भोगिले सुख दुःख जाणसी. हे तो न घडे रे साय. प्रयत्न करूनही नाही मिळत. आता मागुता येईल फेरा हे तो न घडे. पुन्हा हा मिळेल कुणीच शाश्वती नाही देऊ शकत त्याची. आणि ह्याच्याशिवाय काही करता नाही येत. याच्यात जर खाज सुटली तर पुन्हा पूर्ण नगराला काय मारावं लागतं, चक्कर मारावं लागतं. जुना दृष्टांत आहे, मार्मिक जुने दृष्टांत अतिशय मार्मिक आहेत. पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे जरी ते त्याच्यात विशेष वाटत नसलं तरी त्याच्यातली मार्मिकता त्याच्यामुळे कमी झालेली नाही. पूर्वीची जी शहरं असायची, राजधानीची शहरं असायची, मुख्य शहर असायची, त्याला कोट असायचं. पूर्ण गावाला चौकडून भिंत असायची. ती मोठी भिंत, सहजासहजी कोणीही तिच्यावर चढणार नाही अशी उंचही आणि जाडही रुंदही अशा प्रकारची असायची. देशाला कोट होते. पण अजून काही भिंती आहेत चीनमध्ये वगैरे, पूर्ण देशाला त्या भिंतीनं काही शेकडो किलोमीटरची ती भिंत आहे वाटतं. गावाला असे भिंत असायचे, मधोमध्ये बुरुज असायचे, त्या बुरुजावर त्यांचं सैन्य असायचं, तिथून ते पाहायचे. आणि जाण्याकरता फक्त एकच दरवाजा. रात्री ठराविक वेळेला तो बंद झाला की पुन्हा उघडेपर्यंत बाहेर जात आहे असं म्हणतो आंधळा माणूस. बाहेर जायचं, दिवसा होतं काही, रात्री नव्हती, दिवस. पण आंधळा नवीन तिथं आलेला, त्याला बाहेर जायचं. तो म्हणे हो मला ती कुठून बाहेर जायचं तेवढा दरवाजा दाखवा ना. ज्याला विचारलं तो भलता कामाचा माणूस. ते म्हणे बाबा आता तुझ्याबरोबर दरवाजापर्यंत यायला मला तर काही नाही, शक्य नाही, पण एक करतो म्हणे. काय? तुला मी एक साधन देतो, तू त्या साधनाचा आश्रय कर. त्या साधनाने तू गेलास की दरवाजा लागेल, तिथून तो बाहेर पड. ते म्हणे मग काय हरकत नाही. त्यानं ते भिंतीला लावून दिलं. त्याला भिंतीच्या जवळच होता तो. या भिंतीला धरून जा. आता भिंत कुठं असते? गावाच्या बाहेरून कडेल. मग गावाच्या कडेने काय असतं सगळ्यालाच माहिती आहे. गावाच्या कडेने काय असतं? लोकांचे उखांडे, नाल्या, काट्या कुट्या, हे सगळं कडेने. मग कुठं पाय भरतात, कुठं काटे टोचतात, कुठं ठेचा लागतात. तरी पण आशा होती की याला काय लागणार आहे? दरवाजा लागणार. अडखळत पडत दुःख भोगीत 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 तो दरवाजा जवळ आला.
आणि दरवाजा जवळ आल्यानंतर मग असा एक हात त्या ह्यालाच होता ना, भिंतीला चालत होता. मग त्याला खाज सुटली, खाजवायला लागला. पण चालणं चालूच, खाजविलं त्यानं कुठपर्यंत, दरवाजा जाईपर्यंत. पुन्हा हात ठेवून अजून नाही दरवाजा लागला, चाल मग. तसं विषयासक्तीची खाज जर मानव देहाच्या दरवाजामध्ये जर सुटली, जातो निघून हा सगळा आयुष्य निघून बरोबर. किती तरी अशा प्रकारचे जवळजवळ 99% म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, खाजच सुटलेली आहे. काय सुटलेले आहेत? खाजच सुटलेले आहेत. आणि मग त्या खाजविण्यातच सगळा जन्म जातो, सगळं आयुष्य खाजविण्यातच जातं. कोणाला धनाची खाज सुटलेली असते, कोणाला मानाची खाज सुटलेली असते, कोणाला बंगल्याची खाज सुटलेली असते, कोणाला मठाची खाज सुटलेली असते, कोणाला कशाची. सगळ्याला काही सारखी खाज नाही आहे, पण काय आहे? खाज आहे. आणि मग त्या खाजविण्यात त्याचं आयुष्य जातं. दृष्टांत मी म्हटलं ना की मार्मिक कसं आहे, केवळ तेवढंच नाही आहे त्या दृष्टांतातून, ती खाज आहे. काय आहे? तो जेवत असताना जर पुढे गेला असता तर मग किमान पोट तरी भरला असता, जेवणाचा त्याला काय मिळाला असता? आनंद तरी. पण खाज आहे ती. जे दृष्टांत किती अंगाने तो समर्पक आहे, खाज आहे. मला वाटतं आता अलीकडे बहुतेक ती राहिलाच नाही, तर फार कमी झाला. खरूज पूर्वी आमच्या लहानपणी चांगलाच तरुण होता तो. बहुतेकाला काय करायचा? कवटाळायचा. बहुतेकाला इथून सुरुवात व्हायची त्याची, यस सांध्यापासून. आणि मग तो असं हातावर पसरायचा, पार इथपर्यंत जायचं. मग अशा बारीक 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 फुटकुळ्या, आणि असं खाजवायचं ते गुदगुद 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 करायचं. परेशान व्हायची माणसं, सगळं लक्ष तिकडं केंद्रित व्हायचं. असं खाजवायला हात ठेवला की असं चांगलं वाटायचं, बरं वाटायचं. पण केव्हा? पहिल्या क्षणाला राजसी सुखाचं वर्णन करत, विषयेंद्रिय संयोगात तदग्रे मृतोपम. जसं जिलबी ताटात वाढल्यावर बरं वाटतं, श्रीखंडाची पंगत असल्यावर जसं वाटतं तसं वाटायचं. आणि मग ते असं कसं करत ते बरं राहायचं. त्याच्या वरची ते खाजवल्यामुळं काय निघायची? साल निघायची. मग हात का काढला रे काढला, नुसती आग पडायची, आग. विषयासक्तीचं तसंच आहे. विषयाच्या प्राप्तीने पहिल्या क्षणाला काय होतं? घोड्यावर ज्या वेळेला बसतो, ज्या वेळेला पुढं बँड काय तेव्हा कीर्तन करा ना, कीर्तन करू. पण मग ते कुठपर्यंत? लोक निघून जात नाही तोपर्यंत. एकदा का बँडवाला आचारी कपड्याचे दुकानदार दारात येऊन बसला रे बसला, मग त्याला वाटतं सर नसतं केलं तर बरं झालं असतं एवढं. आणि मग हे तेवढ्या पुरतंच वाटत असं नाही, फार शेवटपर्यंत हेच वाटत राहतं, काही उपयोग होत नाही त्याचा. आग खास दृष्टांत अतिशय काय आहे? समर्पक आहे तर हा मानव देहाचा दरवाजा आहे. या देहातून बाहेर जाता येत, या मायेच्या नगरातून बाहेर पडणारा हा एवढा दरवाजा भगवंतानी तयार केलेला आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे केले होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे. त्याच्यात खाज सुटली. तुकोबाराय म्हणतात, ही दृष्टी उघडली नसती तर आम्हालाही काय सुटली असती? खाजच सुटली असते. आतापर्यंत असंच होत गेलं ना. आतापर्यंत काय मानव देह मिळाला नाही का? मिळाले असतील ना, कारण मानव देह मिळाल्याशिवाय पुढचे जन्मच मिळाले नसतील. मग पुढचे जन्म ज्या कर्माचा भोग भोगण्याकरता घ्यावे लागतात, ते कर्म कशात घडलं जातं? मानव देहातच घडलं जातं. कर्मी जय उरावे तै ती सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. पण मग ज्या अर्थी पुन्हा जन्म मिळाला त्या अर्थी तेव्हा काच सुटली होती.
त्याच जन्मामध्ये जर साधना केली असती, मुक्त झाला असतं, तर पुढे जन्माचा संबंध नव्हता. ज्या अर्थी जन्म घ्यावा लागला त्या अर्थी कर्म शिल्लक आहे. म्हणजे त्या जन्मामध्ये काय सुटलेली आहे? खाज सुटलेली आहे. आणि महाराज असे किती जन्म घ्यावे लागले, किती अनंत जन्म घ्यावे लागले. फिरतच राहावं लागतं. मग थोबाडं फुटतच राहतात, तसंच चालावं लागतं. दुःख होतच राहतं, तसंच चालावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ज्ञानेश्वरीमध्ये आता येणारच आहे पुढच्या श्लोकामध्ये. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणू दर्शनम. ते किती उत्कृष्ट चांगला प्रकार आहे तो. आणि याही देहात जर दृष्टी उघडली नसती तर महाराज त्या खाजेतच सगळा जन्म गेला असता. कितीतरी समाज आहे, खाजेतच जन्म जातो सगळा. तेव्हा दुर्लभ अशा प्रकारचा मानव देह मिळालेला आहे, आयुष्य मिळालेलं आहे, बुद्धी मिळालेली आहे, चांगली संगती मिळालेली आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नंतर आपल्याला जन्म मिळाला आहे, भाग्यवान आहे महाराज. तुकोबारायांच्या अगोदर जर जे जे जन्माला आलेले ते त्या दृष्टीनं काय करंटेच. नरदेह म्हणून जरी भाग्यवान असले तरी मग त्यांना काय मिळालं? त्यांना कुठंच अभंग वाचायला मिळाले असतील. नामदेवरायांच्या, ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या पूर्वी जे जन्माला आले आपण तसे काय भाग्यवान आहेच. नका का आपल्याला खायला नसेल, मधु वगैरे खाणं होत नाही, पण भाग्यवानच आहे. गाथ्यासारखा, ज्ञानेश्वरी सारखा, भागवतासारखा ग्रंथ आपल्या अगोदर काय झालेला आहे? तयार झालेला आहे. काय काय ग्रंथ आहे ते. त्याच्यात गेल्याशिवाय त्याची किंमत नाही कळत. संस्कृतचे एवढेले ग्रंथ पूर्ण अध्ययन करावे, त्याच्यातलं सारे एका एका अभंगामध्ये तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी सांगितलं. तुझं विना काही स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले बहुतारिती पांडुरंगा माझी चित्ती मोकलोनियास. काय अभंग आहेत हे. नुसते पांडित्या करता अभंग नाही आहेत. मात्र संतांचे अभंग त्याच्यात तत्वज्ञान नाही असं नाही, पण नुसतं पांडित्या करता नाही आहे. ते अनुष्ठाना करतायत, साधना करणाऱ्या करतायत. या दुःखावर विजय मिळवण्याकरता हे ग्रंथ आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, जर दृष्टी नजर नसती उघडली, अभंग काय? अर्जुनाने म्हटलेलं आहे की एरवी नारद व्यासादिक हे आमच्या घरी येत होते, आणि ते तो आता जसं सांगत होता ना तसं सांगत होते ते मी पहिले. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूया. नारदाच्या कीर्तनाला आम्ही जाऊ नाही बसायचो. त्यांनी अशी पदही घ्यायची, पण आम्ही त्या पदाच्या अर्थाकडे कुठं लक्ष, त्यांच्या हा हू कडेच लक्ष राहायचं आमचं. गीत सुखाची ऐको काय त्याचं, हा एरवी नारद अखंड जवळ आहे, तोही ऐसीची वचने गाये, परिते अर्थ न बुजवणी ठाये. गीत सुखाची ऐको. आम्ही आपला त्या गीताचाच आनंद घेत होतो. वाह काय आलाप मस्त मारला, वाह काय आवाज आहे, वाह काय अशा प्रकारचं गायनाची कला आहे. त्याच्यातच रंगून जायचो, अर्थाकडे येतच नव्हतो ना. का? दृष्टी उघडलेली नव्हती. दृष्टी जोपर्यंत उघडलेली नसते तोपर्यंत अभंग वाचलेही, भजनात गायलेही, त्याचे अर्थही सांगितले तरी याचा आतला दरवाजा बंद असल्यामुळं आत काहीच काय होत नाही, जात नाही, प्रवेश होत नाही. आमची नजर उघड, दृष्टी उघडली हे फार चांगलं. सगळ्यांच्या दृष्ट्या उघडाव्या. महाराज ज्यांना ज्यांना नरदेह प्राप्त झालेला आहे त्या सगळ्यांच्या डोळ्यातले हे जे पडदे आहेत, व्यामोहाचे, अविवेकाचे, ते काय व्हावे? दूर व्हावे. विवेकाचं अंजन सगळ्यांना मिळावं. योग्य अयोग्य, वास्तव अवास्तव, खरं आणि खोटं हे सगळ्यांना कळावं. तुकोबाराय म्हणतात, देवानी संतांनी माझ्यावर फार मोठी कृपा केली
की माझी दृष्टी उघडली. महाराज आपली दृष्टीच नाही उघडत. कीर्तन करतो, प्रवचन करतो, सगळंच करतो. तुकोबारायांची ज्या दृष्टीनं, ज्या अर्थाने दृष्टी उघडलेली होती तसरी दृष्टी नाही उघडत. आपलं त्या गपोट शंकासारखं होतं. गपोट शंक माहिती आहे ना तुम्हाला? गरीब माणूस आणि खूपच दारिद्र्याने पिडला. असं वाटलं की समुद्रात जाऊन काय द्यावा, जीव द्यावा. जीव द्यायचा म्हणून समुद्राजवळ याला रडायला लागला. तिथं पुन्हा सगळे मागचं आठवून मोह तरी कुठं सुटलेला असतो. ते समुद्राला दया आली त्याची. तो रत्नाकर आहे. समुद्र रत्न, लक्ष्मीचा बाप आहे महाराज. रत्नाकर म्हणतात त्याला. त्याला दया आली. त्याला का रे बाबा? ते म्हणे काय करू जगून, हे असं असं होत आहे दरिद्र्याने. ठीक आहे म्हटले, तू आता काळजी नको करू. हा शंकर, हा तुला दररोज 5 तोळे सोनं द्यायचं. किती तोळे? 5 तोळे. रोज तू पूजा केली का त्याच्यातून 5 तोळे सोनं बाहेर पडत. 5 तोळे सोनं, 8-9-10 हजाराचा भाव आहे. 50,000 रुपये रोज, बिना भांडवलाचे, बिना खर्चाचे. तिथं काही डिझेल टाकायचंय का, काही मशीन का, काही नोकराला पगार, काहीच नाही ना. मला 1-2 दिवसामध्येच तर त्याचा सगळा कलर बदलला. जाताना तो मामाकडे गेला होता, समुद्राकडे जाताना. पण मग ह्याची अशी परिस्थिती, कपडे फिपडे, तर त्याला गोठ्यात जागा दिली होती त्यानं. येताना आला पण मग कलरच बदलला होता. मामाला वाटलं याला नक्की काहीतरी सापडलं. मग या या माणसाला काही किंमत नाही महाराज. त्याच्याजवळ असलेल्या उपाधीला महत्व, व्यवहारामध्ये माणसाला काही किंमत नाही. मग लगे आतल्या खोलीत अमकं धमकं. पण त्याला मामाला समजायला गेलं की असं काय याला मिळालं. इकडून तिकडून त्याला जीव फेव घातलं, गप्पात रंगवलं, त्याच्याकडून ते काढून घेतलं की कशामुळे याची परिस्थिती बदलली. ते म्हणे समुद्राने मला काय दिला, शंख दिला. आणि तो शंख 5 तोळे सोनं दररोज देतो. मोहरा म्हणत होते पहिले, आपण तोळ्यावर घेऊ. ते मोहरा पिवरा पुन्हा नाही, आणखीन कटकट. दृष्टांत कशा करता असतो, दृष्टांत करता. आणि मग तो झोपल्यानंतर त्या मामाने काय केलं, आपल्या पूजेतला शंख तसाच होता तो त्याच्या याच्यात घातला आणि त्याचा शंख काढून घेतला. हा म्हणे सकाळी मला लवकरच जायचं, काय हरकत नाही म्हणे. पहाटच उठला ना, हा गेला पुढं, घरी आला. मग घरच्याला सांगितलं, झालं तर झालं तर झालं. सगळ्यांना आनंद झाला. सगळे ते भोवती जमले. याने आपले स्नान वगैरे केलं. तो शंख पुढं ठेवला, त्याची पूजा केली. कुठं आहे काय, 5 तोळे नाही, 1 तोळा नाही, काहीच नाही. त्याच्या लक्षात आलं की मामानं काहीतरी गडबड केलेली आहे. पण मग आता तो श्रीमंत, हा गरीब, काही करता येत नाही महाराज. मोठे पुढं काही करता येत नाही. ते नालायक आहेत, चोर आहे असं समजलं तरी चोर म्हणता सुद्धा येत नाही तोंडाने उघड लोकांमध्ये. अशी वाईट परिस्थिती राहते. पुन्हा समुद्राकडे गेला, रडायला लागला. पुन्हा समुद्र म्हणे का रे, तुला तर मी शंख दिला होता. ते म्हणे ते असं असं झालं, मामाने चोरला. ठीक आहे म्हटलं, तुला आता दुसरा शंख देतो. तो शंख घेऊन पुन्हा तो मामाकडे जाय. पण लक्षात ठेव, याची पूजा करत असताना सगळं बंद करून घ्यायचं. आणि हात देणार काहीच नाही, पण बोलल लय मस्त. जेवढं मागल त्याच्या डबल वो सांगेल. मग त्याला ते सांगून ठेवलं. गेला पुन्हा मामाकडं. मामा, अहो तो शंखच माझा हरवला. असं. मग परत समुद्राकडे गेलो. मग मामा, समुद्राने माझ्यावर या वेळेला तर अशी कृपा केली. पहिला शंख नुसतं 5च काय देत होता, 5 तोळे सोने देत होता. हा जेवढं मागल त्याच्या डबल. आपण जर 10 तोळे मागितलं का 20 तोळे देतो. 100 तोळे मागितलं का
200 तोळे देतो. एक मठ मागितला का आपल्याला आता मग आपल्या कशाशी साक्षात संबंध त्याचा 2 मठ देतो. बेस मस्त आहे. ते म्हणे मला दाखव बरं. ते म्हणे पण त्याचं असं आहे, पूजा करणारा फक्त एकटाच लागतो खोलीत. तुम्ही लागलं तर बाहेरून ऐकू. दरवाजे खिडक्या फिडक्या बंद केल्या. त्या मामानं असं खिडकीला कान दिला. शंखोबा, हा बोला, मला 1000 रुपये पाहिजे. 1000 काय घेतो? 2000 घे. मामा तो असा खुश झाला. महाराज ते म्हणे काय कामाचं आहे? मग पहिला 5च तोळे देतो. महाराज माणसाला एवढ्या वेगाने मोठे व्हायची अपेक्षा असते. त्याला कसलंही वाहन मोठं व्हायला काय पडतं? कमीच पडतं. कसलंही वाहन त्याला जसं मोठं होता येईल व्यावहारिक दृष्टीनं तसा तो मोठा होण्याचा काय करतो? प्रयत्न करत असतो. मग मार्ग, अमार्ग, कुमार्ग, विमार्ग, फिरमार्ग काय 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 पाहायला तर त्याला मोठं होता आलं पाहिजे. त्यांनी तो झोपल्यानंतर आता याला माहितीच होतं, समुद्रांनी सांगून ठेवलं होतं. मग यानं आतून सुद्धा कडी नाही लावली का दरवाजा नुसताच लोटून घेतला. मामाने तर भीत कोरायची ठरवली होती, पण काही गरजच नाही पडली. दरवाजा त्याचा उघडाच आहे. घेतला असताना तो पहिला 5 तोळे देणारा त्याच्यात ठेवला आणि तो गेला. मामाने आपली पूजा गिजा केली. शंकोबा 50,000 50,000 पाहिजे. अरे 50,000 काय मागतो? 1,00,000 रुपये घे ना. ते म्हणे दे ना. ते म्हणे घे ना. अरे तो म्हणे देत काहीच नाही. तो म्हणला मी देत नसतोच, फक्त बोलतो. माझा दृष्टांत संपला. आपलं देण्याचं कामच नाही म्हणे, फक्त बोलण्याचं काम आहे. का दृष्टी नाही उघडलेली. आपला तरी काय दोष आहे? आपल्या नजरेला अजून सत्य असत्याविषयीचा भ्रमच आहे. सत्य असत्याविषयीचा काय भ्रमच आहे. प्रामाणिकपणे आपली तर अशी जाणून. आपण पैशाला जेवढं महत्व देतो तेवढं भजनाला देतो का? नाही देत. नाही दिलं जात. वास्तवता ही काय आहे? वास्तवता आहे. आपले दोष उघड करण्यात काय अडचण आहे? का तर ती दृष्टीच नाही हो. ती दृष्टी आहे, नजर आहे ती. महाराज ज्याला पारख आहे, ज्याला ती दृष्टी प्राप्त झालेली आहे, तो कितीही सुंदर दिसत असला तरी हिनकस धातूच्या दागिन्याला सोनं म्हणेल? म्हणणारच नाही तो. आणि कसाही खरबोड असला, त्याच्यात हातपाय तुटलेले असले, पण वास्तव सोनं असेल तर त्यालाच काय समजेल? तो सोनं समजेल. दुसरा माणूस ते म्हणणार हो किती मस्त चमकत आहे, घे हे ह्याला जातीचे आहे आपण, किती मस्त चमकत आहे. तर ती दृष्टी नाही उघडलेली. दृष्टी उघडणं हा अतिशय भाग महत्वाचा. दृष्टी उघडणं म्हणजे यथार्थ कळणं, कळणं, मानणं, पटणं, आत घुसणं. आत घुसलं तुकोबर आहे म्हणतात सत्य असत्याशी नाही ना झालं आपण आपलं ते असतं. म्हणून मला जे चिंतन करायचं आपलं नाही घडलेलं अजून का घडत नसेल देवाकडे तक्रार का होत नाही? असं आमचं का होत नाही? का सत्य आम्हाला सत्य वाटतंय? का सत्याविषयी आम्हाला आळस येतोय? तुकोबार आहे म्हणतात माझं चांगलं झालं. महाराज किती दिवस जगले तुकाराम महाराज? सगळं आयुष्य त्यांचं 40-45 वर्षाचं. त्याच्यात पहिली बायको झाली, व्यापार केला, याच्यात 20 वर्ष तर गेलीच असतील ना. म्हणजे 20 वर्षात एवढा 20 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढी क्रांती, एवढं कार्य झालं तुकोबार यांच्या हातून. 50-50 वर्ष झाले ना आपले. '76 पासून मी तर कीर्तन करतोय. 30 वर्ष झाली जवळजवळ, 30-31 वर्षापासून.
ते परिवर्तन होत नाही, का ती क्रांती घडत नाही, का तुकोबारायसारखं आपलं जीवन बनत नाही? त्याचं एकच कारण आहे, त्यांची जी नजर त्यांना प्राप्त झाली, जी दृष्टी उघडलेली आहे, ती दृष्टी अजून आपली उघडलेली नाही, माझी तरी नाही उघडली. आणि जोपर्यंत ती दृष्टी उघडली जात नाही तोपर्यंत खरा मार्ग दिसत नाही. खरा मार्ग दिसत नाही तोपर्यंत सन 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 त्या मार्गाने चालणं घडत नाही. तुकोबाराय जो आनंद व्यक्त करतात तो याच्याकरता व्यक्त करतात की माझी दृष्टी उघडली हे चांगलं झालं, दृष्टी उघडली हे बरवे झाले, किंवा दृष्टी बरवी दृष्टी उघडली. काहीचे लगेचच झाकलेले असतात, ते औषधं वगैरे करून थोडे थोडे असे होतात, पण पहिलं मधला पडतात तसं असतो, असे कधी मध्ये फक्त कीर्तनात प्रवचनात असे असे होतात. जड वस्तूलाच महत्व दिलं जात, असत्यालाच अशा प्रकारचा उदो उदो केला जातो. सत्य नाहीच समोर अशा प्रकारचं येत. हे दृष्टी न उघडण्याचंच काय द्योतक आहे. मठ असलं, संस्थान असले, मोठा विद्वान असला, लाखांनी समाज जमला, काय फरक? लाखांनी समाज जमला म्हणजे काय होतं? पैसे मिळतात फक्त, दुसरं काय होत असतं? शेवट पैसे म्हणजे काय? जडच ना. दृष्टी झाकण्याचंच ते द्योतक आहे. तुकोबाराय म्हणतात माझं खूपच चांगलं झालं. ज्यांच्यामुळे ही दृष्टी उघडलेली आहे त्यांच्या पायातले वाहन व्हायला मी सदैव तत्पर आहे. माझी दृष्टी उघडली. मला दृष्टी उघडावी, दृष्टीला समोरची वस्तू जशी आहे तशी दिसावी, खोटं खोटं दिसावं आणि खरं खरं दिसावं. मी ते मी, तू ते तू, कुकुड हे लागसी, तर मीला मी म्हणून ओळखावं आणि तुला तू म्हणून ओळखावं, विनाशीला विनाशी म्हणून ओळखावं, अविनाशीला अविनाशी अशा प्रकारचं म्हणून ओळखावं. मला ती नजर प्राप्त झाली. आणि म्हणून तर तुकोबाराय यांच्या जीवनात आणि आपल्या जीवनात हा जमीन आसमानचा फरक आहे. तुकोबारायांच्याकडे नजराना होऊन पाठवला गेला, मागितला नव्हता, वशिला लावला नव्हता, याच्या त्याच्याकडून तिथपर्यंत आपला निरोप पोहोचेल अशा प्रकारचा प्रयत्न केलेला नव्हता. त्याने तो परत केला. आमका देतोय, नुसतं कळायचं आम्हाला काय? घालील लोटांगण वंदिन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. दुसरीकडे एक दिवस जायला सवड नाही, तिथं 8-8 दिवस राहता येतं. आपला दोष आहे असं नाही म्हणत मी. काय उघडलेली नाही? दृष्टीच नाही उघडलेली. आपण त्याला काय करणार आहे? नुसतं आव आणून थोडंच काम होत राहतं. तशी स्थितीच निर्माण व्हावी लागते. दृष्टी उघडली. मला तुकोबारायांची दृष्टी उघडलेली होती. एखाद्या वेळेला भावनेत येऊन एखाद्याला परतही पाठवलं आपण, महाराज पुन्हा 10-5 वर्ष आपल्याला पश्चाताप होईल मूर्खपणाबद्दल. आयत येत होतं, काय केलं? सोडून दिलं. आयत येत होतं, सोडून दिलं ना. आता तुझ्या करता विमान येणार आहे, बस बोंबलं दादा. दृष्टी न उघडण्याचं काय आहे ते? तुकोबाराय म्हणतात माझी दृष्टी उघडली. ही परमात्म्याला जाणणारी दृष्टी नाहीये, ही संसाराला ओळखणारी दृष्टी. फलकटतो संसार येते सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित. तर त्या बाबतीत मन जाग झालं. माझी काय उघडली? दृष्टी. फार तुकाराम महाराज अतिशय खुश आहे, अतिशय खुश असतात त्यावेळेला. त्याच्याकरता बरवा शब्द वापरतात. खूप चांगलं झालं की मग बरवा शब्द. आता बरे झाले माझे मज कळू आले. आता बरे झाले माझे मज कळू आले. मला कळालं. काय कळालं? तर संसार काय आहे? खोटा आहे. कळालं. हे फार चांगलं. बरंच ते कळेनाच गेलंय आपल्याला.
म्हणून मग ह्या रूपाने नाही तर त्या रूपाने, त्या रूपाने नाही तर त्या रूपाने संसारच ना. संसारच, उपाधीशिवाय आपल्याला कर्मतच नाही. दृष्टीच नाही उघडलेली, नजरच नाही. माझं चांगलं झालं. ही दृष्टी नसती उघडली, जोपर्यंत उघडलेली नव्हती तोपर्यंत काय परिस्थिती होती? परिस्थिती हेच होती की मरणाची नाही शुद्धी. मरणाची आठवणच नाही. देहाचा एक दिवस नाश होणार आहे याची काय नाही आठवणच नाही. आपण चिरंजीव आहे असंच होत. तुकोबाराय म्हणतात तुझं ठाऊक आहे मी जाणार. काठी टेकीत म्हातारं चाललं होतं. तुकोबारायांच्या रस्त्यात भेट झाली. महाराज पाया पडू द्या ना, या इकडं. म्हणजे यांनी तिकडं जाऊन त्याला पाया पडा द्यावा. कुठे चालले बाबा? घर बांधायचंय. पहिलं तर चांगलं होतं की, चांगलं होतं पण दाटी व्हायला लागली. आता पोरं मोठी आहे, करतील ना ते. त्यांना काय समजतं पाया किती खोल घ्यायचा ते. आता तुकाराम महाराज होते ते, त्यांना काय कळतं पाया किती खोल घ्यायचा ते. तुकाराम म्हणे, महाराज म्हणे थेरड्या तुझा पाया पार घसारलाय, मरायला टाकलास, काठी घेऊन चालायला लागला ना, आता तिकडचा पाया पाहतो काय? अरे आता तरी सावध हो, काही थोडीफार लाज धर. किती दिवस राहिलेले आहे, काय केलं आतापर्यंत तो आयुष्यामध्ये स्वतः करता? तुला माहिती आहे की तुझे दिवस जवळ आलेले आहेत आणि पाया पाहतो. कशाला पाहतो रे पाया? त्यांना काय कळतंय? कळत नसलं तर पडल त्यांचं. तुझं काय पडणार आहे? तुझं जे पडायला लागलेलं आहे ते सावर ना. मरणाची नाही शुद्धी, मरणाची शुद्धीच नाही, मरणाची आठवणच नाही आहे. म्हणून आपण जे करायचं त्याला नाही महत्व देत, नको त्याला काय देतो? महत्व अशा प्रकारचं देतो. मरणाची नाही शुद्धी. आणि मग लोभी प्रवर्तली बुद्धी. लोभानं बुद्धी परत फिरते. हवा आहे तेवढं तर कमवावंच लागतं. जेवढी गरज असते त्याचं संपादन तर करावंच लागतं महाराज. शरीराला जेवढ्या गोष्टीची आवश्यकता आहे तेवढ्या गोष्टीचं खात्रीपूर्वक, आता इतका विश्वास असेल तर मग त्याला ती गरज नाही, पण तेवढा नाही बसत ना. योगक्षेमम वहाम्यम तुका म्हणे घालू, तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. तर ते बोलणं सोपं आहे. तशा प्रकारचं जीवनामध्ये उतरवणं हे अत्यंत काय कठीण आहे. पंढरपूरला यायचं तर आपण सगळा विचार करून येतो की इथं कुठं उतरायचं, काय खायचं, कोणा सगळं काय करतो विचार करतो. मग तिथं कुठं तो काय म्हणे घालू तयावरी भार, असं नाही आहे तेवढं. ती अवस्था प्राप्त आपली झालेली नाही. त्याला लहान मुलासारखं व्हावं लागतं. लहान मुलाचा सर्वस्व. मुलगा कधी विचार करतो आई तुम्हाला पंढरपूरला न्यायला लागले मग मी तिथं काय खाऊ? त्याला काहीच घेणार राहत नाही. त्याची आई उभी असते, त्याला आई समोर दिसते. तितका परमात्मा आपल्याला कुठं समोर दिसतो? मुळात खरंच आतच जाऊन पाहिलं तर परमात्मा आहे की नाही हे तरी नक्की मानतो का आपण? काय माहिती. म्हणजे त्या परोक्ष ज्ञान सुद्धा दृढ असत नाही आपलं. अपरोक्ष ज्ञानाचा प्रश्नच नाहीये. देव आहे हे तरी निसंदिग्ध आपल्या चित्तानं बुद्धीनं मानलेलं आहे की नाही हा हे काय आहे संशयच आहे. तर त्याच्यामुळं मग एवढा त्याच्यावर हे नाही बसत. ते ठीक आहे बा, वरून वरून हा देव सगळं करतो, देव सगळं करतो, पण सगळं आपल्यालाच करावं लागतं.
मग ठीक आहे, किमान आपल्याला लागतं किती तेवढा, आपण तेवढाच हव्यास नाही करत. महाराज लोभ असा वाढतच जातो, वाढतच जातो. परत तो कधी घडेच ना. ती लोभाने पुढं धावलेली जी वृत्ती आहे ना, तो ती माग यायचा विचारच नाही करत. कितीक लागतं बरं माणसाला जीवनामध्ये? केला जीवनाचा विचार आपण, चला 100 वर्ष जगायचं आपल्याला, 50 झालेली, अजून 50 वर्ष जगायचं. 50 वर्षाला किती लागल? रोजचा खर्च किती करणार आपण? किती लागल 50 वर्षाला? तेवढ्याची अपेक्षा नाही. एकदा लोभ तयार झाला, तृष्णा मनामध्ये निर्माण झाली का कितीही मिळालं तरी ते कमीच वाटतं. बस असं नसतंच. म्हणून याला अनल म्हटलेलं आहे. अनल दुष्पुरेना नलेनच अनलेनच. या संसाराच्या इच्छेला, संसाराच्या लोभाला, संसाराच्या वस्तूच्या तृष्णेला जी उपमा दिलेली आहे ती कुणाची दिलेली आहे? अनल. हा अनल आहे. अनल, अनल शब्दाचा अर्थ अन अल. अलम संस्कृतचा शब्द आहे. बस अलम म्हणजे इत्य अलम. एवढं बोलून आम्ही आता काय करतो? बस करतो. अलम बस. आणि अन म्हणजे नाही. ज्याला बास झालं असं कधी होतोच नाही. पूर्णविराम हा त्याला माहीतच नसतो. महाराज वाढवच वाटतं, वाढवच वाटतं, वाढवत वाटतं. 15 गुंठे जागा आहे तरी माग अजून चौकशी चालू आहे, कोणाची आहे का इकरीला? आता काय करायचं कोणाच ठाऊक आहे. बायको नाही, पोरग नाही. बरं लोकांचं काय? लोकाला कुठेतरी 2 दिवस थांबायचं राहतं. त्यांना काय म्हणायचं असतं फक्त लोका करता काय याची आग राहते. लोकांचं काय राहते? लोकाला काय? आता समजा नव्हतेच आपण मठ बांधले तेव्हा काय लोक येत नव्हते काय? आणि समजा आपण मेलो म्हणजे काय लोक राहणार आहे का? लोकांचं काय करत? आपल्यालाच आग असते वाढवायची. कमीच वाटत, बस वाटतच नाही. अनल स्वभावच आहे त्या याचा लोभाचा की त्याला बस वाटत नाही. तो गोबार आहे तेच म्हणतात की लोभी प्रवर्तली बुद्धी. लोभानं परमात्म्याकडची वृत्ती इकडे फिरलेली आहे आणि पुन्हा ती परत माग यायला कधी तयारच अशा प्रकारचे होत नाही. ती मनानं माग आली असं कधी घडतच नाही. झालं वादा ये मग मरतो मनुष्य त्याच्यातच. तरी तो लोभ ठेवूनच मरतो. पुन्हा तो लोभ पूर्ण करण्याकरता दुसरा आणखीन काय घेतो? जन्म घेतो. पुरून ठेवलेला असेल तर साफ होतो. त्याच्यावरच अशा प्रकारचा बसतो. मग काय करतो? नुसतंच गोळा करतो. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. मला जे गोळा केलेलं आहे ते कमीत कमी त्याचा काही एखाद्या वेळेस उपभोग तरी घ्यावा. त्याच्यात नाही का आनंद नसा नका पण विषय तरी आहे काही. जसं त्याला बी याला काय नाही, वेळ नाही. ते करायला बी वेळ नाही. ते कोंबड्यासारखं नुसतंच उकरीत राहत. ते कोंबडं ज्या वेळेला चरायला निघतं ना तर ते नेमकं कुठं जातं? उखेरड्यावर जातं. कारण उखेरड्यावरच जंतू वगैरे त्याचं खाद्य त्याला तिथंच मिळतं. मग वरवरचे ते चोचीनं उचलतं पण खास खाली असतात जंतू याच्यामध्ये केरामध्ये. मग ते उकरतं ते पायाने पण त्याचे पाय असतात मध्ये आणि नजर असते पुढं. ते मागं उकरतो आणि पुढं पाहतं, मागं उकरतो आणि पुढं पाहतं. पुढल्यानं उकरलेलं मग त्याला काही दिसतं तेवढं उचलतं. याचं उकरलेलं याच्या काहीच कामाला येत नाही. याच्या बापानेच बांधलेले राहतो. यांनी बांधलेले तसेच मोकड. मग मागं पोरं राहतात का राहतात कोण माहित. नुसतंच कमवून ठेवतो, कधी दान करीत नाही. तुकोबार आहे म्हणतात ठीक आहे तुम्हाला लय आग असेल कमवायची तर कमवा पण किमान त्याचं काय करा? खर्च तरी करा चांगल्या ह्याच्यामध्ये. उदास विचारे वेच करी. एक जण पत्ते खेळायला निघाला होता.
त्याला विचारलं का ते म्हणलं क्लबमध्ये. काय माणसं राहून क्लबमध्ये पैसे घालवतो तो म्हणे. मग तुकाराम महाराजांनी नाही म्हटलं का उदा असा विचार आहे वेच करी काय करायचं हे कमवलेलं मग असा वेच करी का. तेव्हा ते बी नाही, नुसतंच गोळा करतो नुसतंच गोळा करतो नुसतंच गोळा करतो. मग ते ठेवतो मरतो एक दिवशी. आणि मग पोरात होतात भांडणं सुरू. साचवणी धन लावी पोराशी भांड. मारतात एकामेकाला पोरं मारतात अक्षरशः. कारण काही हलकी जमीन राहते आणि काही भारी जमीन राहते. आता जे थोरला असतं सगळ्या विचित्रच प्रकार ना. ते म्हातारं झालं की त्याच्या हातात जातं, त्याच्या लक्षात येतं हे हलके, ते आपल्या नावावर नाही आपल्या पोराच्या नावावर करून देतो लगेच त्याच्या पोराच्या. आता हे लहान बी मोठं होतं मग त्याच्या लक्षात येतं की यानं भारी जमीन काय केली आपल्या नावावर करून घेतली. पेट्रोल पंप त्याच्या नावावर, भारी जमीन त्याच्या नावावर, हलकी जमीन याला ठेवलेली आहे. बरं कायद्याप्रमाणे स्वकमाईचं जे असतं ना त्याच्यात भावाचा नाही वाटा राहत. आणि कागदोपत्री आणि सगळं स्वकमाईचं लावलेलं राहतं. आणि मग आता कायदा ज्या वेळेला न्याय देत नाही त्यावेळेला न्याय मिळण्याकरता माणसाला दांडकं उचलावं लागत. मग तो म्हणतो एरवी तरी तुम्हाला काय केलेलं आहे संपवलेलंच आहे, मग तुला खाऊ देत नाही. ह्यो त्याच्या डोक्यात दांडकं घालतो, त्यो मरतो, ह्यो जलात जातो. ते तसंच राहत. साचवणी मरे धन लावी पोराशी भांडण. कार्ट्यामध्ये भांडणं लावून देतो. स्वतः खाल्लं नाही आणि दुसऱ्याच्या उपयोगी नाही. दुसऱ्याला भांडणाला काय महाराज वकिलाचं याच्यावरच तर साधत सगळं. त्या काही काही जमिनीची भांडणं अशी आहेत की त्या भांडणाला जेवढे पैसे लागले तेवढ्या पैशामध्ये त्याच्या 5 पट जमिनी आल्या असत्या. 5 पट. किंवा म्हणतो बाकीची सगळी इकीन पण ही नाही सोडणार. मग मराठी पाटीलपणा कस काय. सगळी बाकीची इकीन पण ही त्याला दाखवीनच. एक दिवस तरी त्याला मध्ये घालीन. काय तुला काय मिळणार. तो मध्ये जाऊन तुझं तर सगळं वाटोळच होईल ना. पण तशा प्रकारची दृष्टी काय झालेली नसते, उघडलेली नसते. तेव्हा साठवणी मरे धन लावे पोराशी भांडण नाही नारायण. तुकोबाराय म्हणतात असा मूर्ख आहे हा की एवढं मोठं आयुष्य याला मिळालेलं आहे. 120 वर्षापर्यंत काही काही जगतात महाराज. आयुष्य आहे हो. 120 वर्ष ज्याला मिळालेले आहेत. काय महाराज केवढा श्रीमंत आहे तो. मी तुम्हाला विचारतो 1 तासाच्या आयुष्याची आजच्या भावाने किती किंमत होईल बरं. 1 तास आयुष्य मिळण्याकरता किती पैसे मोजावे लागतील. मस्तर तुम्हाला काय वाटतं. 1 तास फार झालं महाराज. नाथ महाराज म्हणतात न मिळे एक क्षण. एक क्षण जर आपल्याला विकत घ्यायचा असेल तर त्याच्या मोबदल्यामध्ये मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण. मेरू तुल्य असं मेरू एवढं सोनं आणि त्याच्याबरोबर पृथ्वी. नुसतं सोनंच नाही, जमीन आणि सोनं दोन्हीही दिलं तरी एक क्षण म्हणजे त्या क्षणाची किंमत त्याच्याही पेक्षा जास्त मोठे. असे 120 वर्षाचं 100 वर्षाचं 70 80 90 वर्षाचं आयुष्य ज्यांना मिळालेलं असतं केवढे भाग्यवान असतात महाराज. पण एवढे करंटे असतात. करंट आणि भाग्यवान हे दोन विरोधी धर्म एका ठिकाणी कसं काय येतात. जो करंट आहे तो भाग्यवान असेल का. जो भाग्यवान आहे तो करंट असेल का. करंट आणि भाग्यवान हे विरोधी धर्म आहे का साधक आहे एकमेकाला. विरोधी आहेत. मग दोन विरोधी एका ठिकाणी कसे काय राहतील. दोन विरोधी एका ठिकाणी कसे राहतील. राहतात का नाही दोन विरोधी धर्म.
कोणते राहतात सांगा दृष्टांत. दोन विरोधी धर्म एका ठिकाणी राहतात याच्या करता दृष्टांत मला पाहिजे होता. त्याचा सिद्धांत झाला. उष्णता आणि थंड हे दोन काय आहेत? विरोधी आहेत. मग ते एका वस्तूत राहतील का? जिथं उष्णता आहे तिथं थंडी आहे का? जिथं थंड आहे तिथं उष्णता आहे का? नाही. एकाला पाणी दिलं स्नानाला बादली भरून, त्यानं हात घातला, खेकसला तो, हे काय थंड पाणी आणलंय? ते म्हणे ठीक आहे दुसरं आणते. त्यानं उकळतं पाणी काढलं आणि ती दुसऱ्याला स्नान करायला ती बादली दिली. म्हणे बाबा तुम्ही करा. त्यानं हात घातला, नाही हो हे गरम आहे, हे मला नाही चालणार. यानं का बाजूला केलं? थंड आहे म्हणून. त्यानं का बाजूला केलं? गरम आहे. एकाच पाण्याच्या ठिकाणी दोन धर्म राहिले का नाही? राहिले का नाही? विरोधी धर्म कसं काय राहतात? तर याचा अर्थ असा आहे की त्याला जेवढं गरम लागत होतं त्याच्यापेक्षा ते काय आहे? थंड आहे. आणि याला जेवढं थंड लागत होतं त्याच्यापेक्षा ते गरम आहे. म्हणजे दोन विरोधी धर्म प्रतियोगी जर भिन्न असेल, अवच्छेदक जर वेगवेगळे असले तर दोन विरोधी धर्म एकत्र राहू शकतात, राहतात. संयोग आणि संयोगाचा अभाव. झाडावर पोपट आहे का? मास्तरांनी पोराला विचारलं. समोर झाड होतं. झाडावर पोपट आहे का? तो म्हणला आहे नाही. झाडावर पोपट आहे आणि नाही. ते म्हणे बावळट आहे काय? आहे आणि नाही कसं काय? जैनाच्या तत्वज्ञानामध्ये त्यांनी अनैकांतिकवाद स्वीकारलेला आहे. तर अनेकांतिक म्हणजे वस्तू, जगातल्या ज्या वस्तू आहेत त्या कशा मानायच्या याच्याबद्दल शास्त्रकारामध्ये काय आहेत? मतभेद आहेत. कुणी सत मानतं, कुणी असत मानतं, कुणी सदसत मानतं, कुणी अनिर्वचनीय मानतं. असलेली प्रतीत होणारी वस्तू एक तर सत असते, असत असते, सदसत राहते किंवा सदसदाहून विलक्षण असते. मग कोणी असे 4 प्रकार मांडलेले आहेत. यांना विचारलं या बाबतीत तुमचं काय मत आहे? त्यांनी शादवाद स्वीकारलेला आहे. त्याच्या वादाला काय म्हणतात? शादवाद. कदाचित सत असेल, कदाचित असत असेल, कदाचित सदसत असेल, कदाचित अनिर्वचनीय असेल. म्हणजे असं निश्चय कोणताच नाही, अमुक असे असं काय नाही. अहो ते सत आहे, बरं सत आहे असू शकतं, असत आहे असू शकतं. म्हणजे ऐकांतिक कुठलंच मानलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांचं कोणाचंच भांडण होत नाही. ते कोणाच्याच आपलं असं असं म्हणतच नाही. ते शादवाद म्हणतात त्याला. तर विरोधी दोन धर्म प्रतियोगी जर भिन्न असला तर त्या पोरांनी सांगितलं आहे नाही. बावळट आहे काय? आहे आणि नाही. जर आहे तर नाही कसा? नाही आहे तर आहे कसा? तो म्हणे गुरुजी मी कशाला बावळट आहे? फक्त मला म्हणता येत नाही की तुम्हाला समजत नाही म्हणून तुम्ही बावळट आहे. पण पोपट आहे नाही. त्यांनी कान पकडला. कसं काय आहे नाही? तो म्हणे फांदीवर आहे, खोडावर नाही. फांदीवर आहे, खोडावर नाही. तुम्ही कशावर विचारलं? झाडावर. खोड झाड आहे की नाही? खोड झाड आहे की नाही? आहे का तिथं पोपट? नाही. फांदी झाड आहे की नाही? आहे. पोपट आहे की नाही? आहे. मी काय म्हणलो? आहे. नाही. चुकलं काही? तर अवच्छेदक भिन्न असताना दोन विरोधी धर्म एका ठिकाणी राहू शकतात. तसं हा भाग्यवान आहे आणि करंट आहे. कसा? तर नरदेह मिळाला म्हणून भाग्यवान आहे. नरदेह प्राप्तीच्या अवच्छेदकाने भाग्यवान आहे. पण नरदेहाचा उपयोग करत नाही म्हणून काय आहे? करंट आहे. करंट आहे. कपाळ ज्याचे नाम नयवाचे. असं साठवणी मरे धन लावे पोरासी भांडण पण नाही नारायण. महाराज दुर्दैवी मनुष्य तो आहे की जो देवाची आठवण करत नाही. तो का म्हणे दुबळे अवघे जन गेले नारायणाशी. काय झोप लागली काय? हाणले गुंगी तोपर्यंत असं टेकायला बसतो पैकी. अरे काय माणसे हो. बरं डोळे झाकले त्याच्यामुळे काही लोकांना समजायचा काही प्रश्नच नाही आहे ना. नाही नारायण पहिलं काय त्याचं? ऐसे जागविले अवघे जन होती संचित ते हे केले दान. तो काय म्हणे दुबळी कोण कोण गेली नारायणाशी. नारायणाशी विसरणारे दुबळे मंत्री असले तरी
दुर्बळ हे अवघे जान नारायणी विनमुख. मग कोणी असो, ब्रह्मदेव जरी असला तरी भगवंताची विनमुख असेल तर तो काय दुबळ आहे. म्हणून करंटा. नरदेह मिळाला म्हणून भाग्यवान, आणि त्याचा उपयोग करून घेतला नाही, देवाला विसरला म्हणून करंटा. नाही नारायण तुका म्हणे स्मरला, पण माझ्या बाबतीत खूप चांगलं झालं, बरवी उघडली दृष्टी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल की जय. विठ्ठल.